एवढे संकट आले होते आणि एवढे संकट येत असताना राजांचा फक्त एकच किल्ला घ्यायचा राहिला होता, तो म्हणजे जंजिरा. हा किल्ला जर तुम्ही पाहिलं तर तो पाण्यामध्ये, जंजिरा किल्ला इतका अभेद्य, तो किल्ला कोणाला घेता आला नाही. शिवाजी राजांच्या काळामध्ये तो घेता आला नाही. स्वतः संभाजी राजांनी प्रयत्न केले, अगदी थोड्यावरती आलो होतो. कोंडाजी बाबा नावाचा एक अतिशय वफादार असणारा मावळा त्या जंजिऱ्यावरती होता. त्या जंजिऱ्यावरती त्या ठिकाणी त्यांनी सगळ्या प्रकारची पाहणी केली होती. 2 दिवसामध्ये आता गड काबीज येणार होता आणि जो कुणाला जिंकता आला नाही असा किल्ला राजा संभाजींच्या ताब्यामध्ये येणार होता. परंतु 2 दिवसामध्ये थोडीशी फितुरी झाली आणि फितुरी झाल्यानंतर तो कोंडाजी बाबा जो आहे त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. आणि त्या कोणत्या असणारे जे स्वप्न होतं जंजिऱ्याचं, ते जंजिऱ्याचं स्वप्न जे आहे ते जंजिऱ्याचं स्वप्न त्या ठिकाणी अधुरं राहिलं. परंतु शिवाजी महाराजांनी काळामध्ये सुद्धा महाराजांनी जरी तो जंजिरा घेता आला नाही, परंतु त्याच्यासारखा पाण्यामध्ये पुन्हा सिंधुदुर्ग बांधला आणि त्या माध्यमातून स्वराज्याची त्या ठिकाणी पायाभरणी केली. विठ्ठल महात्मेच्या महान पुरुषांचं आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की नाथ महाराजांनी मागितलं जोगवा, आई तुळजाभवानीला प्रसाद दिला 100 वर्षानंतर आणि त्यानंतर पुढे राजांचं एवढं मोठं कार्य उभं राहिलं. म्हणजे या महाराष्ट्राला संतांचा वारसा, या महाराष्ट्राला महंतांचा वारसा, या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं जर वारसा कुणाचा असेल तर तो महापुरुषांचा वारसा आहे. म्हणून महापुरुषांचा वारसा असणारा हे पवित्र असणारं पावन आणि पवित्र असणारी ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो हे तुमचं आमचं खऱ्या अर्थानं वाक्य आहे. म्हणजे या भूमीमध्ये जन्माला आलं तर एकदा हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण. वाचने घेता येईल, मनाने घेता येईल, बुद्धीने घेता येईल, विचार करून अंतःकरणाच्या चिंतनाने घेता येईल. किती प्रकार आहेत. पण शेवटी जाताना तुकोबारे सांगून गेले, नाम धरा कंठी घेता नाम विठोबा घेता नाम विठोबा परवत